पुणे ग्रामीण सब जेलमध्ये जमा करण्यापूर्वी गाडीतून पळालेल्या आरोपीला यवत पोलिसांनी आंध्र प्रदेशातून ठोकल्या बेड्या. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुणे ग्रामीणचे यवत पोलीस स्टेशन अंतर्गत एक मोठी बातमी समोर येते. पोलीस कोठडीतून पोलिसांना चकमा देऊन पसार झालेल्या एका अट्टल आरोपीला यवत पोलिसांनी थेट आंध्र प्रदेशातून पुन्हा बेड्या ठोकल्यात. सदरची घटना 1 जून 2026 रोजी घडली होती. व्यंकटेश नाना तरपतय्या याला पोलीस पथक दौंड सब जेलमध्ये जमा करण्यासाठी घेऊन जात होते. दरम्यान वैद्यकीय तपासणीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स काढण्यासाठी दौंड पोलीस स्टेशन समोर शासकीय वाहन थांबवण्यात आलं. याच संधीचा फायदा घेत आरोपी व्यंकटेशने अचानक वाहनाचा दरवाजा उघडला. तैनात पोलीस कर्मचाऱ्याला जोरात हिसका देऊन खाली पाडले आणि तिथून पळ काढला. सदरच्या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ शोध मोहिमा राबवण्यात आल्या. आरोपीचा माग काढत यवत पोलिसांचे एक पथक थेट आंध्र प्रदेशातील विजयवाडाजवळील यल्लूर या त्याच्या मूळ गावी पोहोचले. तिथे पाळत ठेवून 3 जून रोजी पोलिसांनी आरोपीला पुन्हा ताब्यात घेतले. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.